शाश्वती वाटत आहे. कारण आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्या त्या सगळ्या एकीकडे, आणि ह्या सिनेमात जी भूमिका मला करायला मिळाली ती एकीकडे. ह्या सिनेमात विनोद आहे, या सिनेमात भीतीदायक प्रसंग आहेत, या सिनेमात फाईट आहे, या सिनेमात ते सगळं आहे जे एखाद्या कलाकाराला, एखाद्या ऍक्टरला करावंसं वाटावं असं सगळं आहे. मला भारी काय वाटतं की एक असं मराठीत इतकं मोठं विजन घेऊन एक डिरेक्टर येतोय, इतकं मोठं विजन आहे ज्याच्याकडे, जो मराठीतला पहिला युनिव्हर्स आपल्या समोर प्रेक्षकांसाठी घेऊन येतोय, आणि त्याचं हे जे पहिलं पान आहे त्यात मी आहे. हे मला इतकं भारी वाटतं. रसिक सर, थँक्यू. तुमच्यासारखा मोठ्या विजनचा निर्माता ह्या प्रोजेक्टला लागला. कारण खूप कठीण आहे ना इतकं मोठं प्रोजेक्ट, आणि इतका मोठ्या प्रोजेक्टला सपोर्ट करणारा निर्माता आजच्या काळात आपल्याला मिळणं, त्यामुळे ते मला एक भारी वाटतं. आणि योगेश सर, थँक्यू. मेन गोष्ट सांगत नाही, पण ह्यांच्यामुळे मी या सिनेमात आहे. हा आवडेल नाही ते पर्सनली सांगतो, पण योगेश सरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं प्रीतम सरांना, आणि त्यामुळे मी या सिनेमात आहे. इतका रॉ हा सिनेमा शूट केला गेला. जसे आम्ही रॉ आहोत तसेच आम्ही या सिनेमात दिसलेले आहोत. मगाशी अभिषेक फार बोलला नाही, पण तुम्हाला या सिनेमात त्याचं काम दिसेल. मला असं कधी कधी वाटतं की माणसाचं जेव्हा काम बोलतं तेव्हा त्याने फार बोलू नये. अभिषेक सर, तुमच्यासाठीच हे वाक्य होतं. बाकी सिनेमा बघा यार, लय भारी सिनेमा आहे. आणि मी यानंतर सरांकडे देतो. शशांक सर, आता शशांक सरांनी जो डान्स केलाय या सगळ्यावर आपण बोलूच. आता जसं कुशलजी म्हणाले की अभिषेक, त्यांचं काम आणि जे आम्हाला तुमच्या भूमिकेतून देखील पाहायला मिळतंय, त्याबद्दल काय सांगाल? कारण की अभिनय, भूमिका साकारणं, त्याचा अभ्यास, त्याच्या व्यतिरिक्त कलाकाराला तो मेकअप, ते वेशभूषा, हे सगळं कॅरी करून ते सगळं करायचं असतं. तर ह्या सिनेमासाठी तो प्रवास कसा होता, रंगभूषा किंवा वेशभूषा? कारण हे कम्प्लीट वेगळा लुक आहे आपला. खरं तर चांगला प्रवास होता तो. एक स्वतःलाच वेगळ्या रूपात बघायची एक संधी मिळाली मला स्वतःलाच, जी नॉर्मली आपण करून बघणार नाही कधी, की मी आता टक्कल करून दाढी मिशा काढून फिरतो असं म्हटलं तर लोक मारतील ना धरून आपल्याला. तर चित्रपट ही एक आपल्याला संधी देतं या पद्धतीने वेगवेगळे प्रयोग करायला. आणि खरंच अभिषेकचे मनापासून धन्यवाद देतो त्याला मी. कारण दररोज माझ्या बरोबरच 2-2.5 तास दररोज मेकअपला एक आर्टिस्टला घेऊन तो ज्या पद्धतीने कष्ट करत होता ते फारच कौतुकास्पद आहे. आणि आमचा साऊंड रेकॉर्डिस्ट जो योगेश आहे त्याचंही कौतुक आहे. बेअर बॉडी आम्ही होतो, कुठं माईक लावायचं इथपासून सगळ्यात मोठा प्रश्न त्याला असायचा की यांना कुठं लेपल लावायचं, आणि तो वेगवेगळ्या जागा शोधून काढायचा कुठे लावायचं. आणि मजा आली काम करताना. ट्रेलर आणि टीजरही छान वाटतो आहे. बघूया, चित्रपटही आवडेल सगळ्यांना अशी खात्री वाटते. नक्कीच ट्रेलर पाहून तर ही खात्री आणखी वाढलेली आहे. मी आता संदीप सरांकडे वळते. सर, आपल्यासाठी आता परत आम्ही एक वेगळी भूमिका, पण मला जितकं माहिती तितकं ही भूमिका आहे, कनेक्टेड आहे. त्यामुळे या घबाडकुंड मधून काय दिल्या मला देणार आहे किंवा काय आम्ही पाहणार आहोत? सगळ्यांना नमस्कार, रामराम. प्रीतम बरोबरचा हा जो प्रवास आहे तो डिशक्यापासून माझा सुरू झाला ऍज अ ऍक्टर म्हणून. त्याच्याबरोबर डिरेक्टर म्हणजे माझी तिसरी फिल्म आहे. याआधी आल्याड पल्याडमध्ये हा दिल्या होता, आणि तो प्रेक्षकांना भावला म्हणून कदाचित त्यांनी या दिल्याभोवतीची ही जी घबाडकुंड नावाची गोष्ट आहे ती लिहिली. लिखाणाच्या प्रोसेसपासूनच मी, संजय नवगिरे सर, रसिक सर, प्रीतम, आम्ही सगळे इन्व्हॉल्व्ह होतो. मला ह्या सिनेमाकडून अशा अपेक्षा आहेत, किंवा हे बघून असं वाटतं त्याची प्रोसेस बघून, की काही वर्षांनी जशी पिढी